तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून एक सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र कोण? लाडक्या बहिणीचा लाभ कोणाला मिळणार? सासूला मिळणार का मग सुनेला मिळणार? कारण आता एका कुटुंबातील काय सांगितलं आहे की दोनच महिलांना लाभ मिळणार. त्यात एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित. म्हणजेच की विषय काय होतोय? सासू आणि सून मध्ये असल्यास दोघींपैकी कोणत्या तरी एकीलाच यावेळी योजनेचे पैसे मिळणार आहेत. मग ते पैसे सासूला मिळणार का ते पैसे सुनेला मिळणार? हा एक महत्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सर्वत्र विचारला जात आहे आणि त्याबाबतचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दलच्या सर्व महत्वाच्या अपडेट्स असतील त्याची योग्य माहिती घेण्यासाठी तसेच इतरही राज्यातील विविध योजनांबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा जो प्रश्न आहे, या जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्याबाबत अनेकांचे सर्व जे मनातील शंका आहेत ते आज आपण दूर करणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की एक परिपत्रक सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलं आणि त्या परिपत्रकानंतर विविध प्रकारचे विविध शंका लाडक्या बहिणींना यायला लागल्या. आता मग या शंका कुठल्या आहेत किंवा या शंका कशामुळे आल्या? तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत विषय काय झाला की सरकारकडून सांगण्यात आलं की बाबा आता आम्ही यापुढे काटेकोरपणे अंमलबजावणी करतोय. पण काटेकोरपणे अंमलबजावणीमध्ये सरकारने काय केलं की जे शासन निर्णय होते, एक नवीन शासन निर्णय आला होता ज्याला सुधारित शासन निर्णय असे देखील बोलले जाते. त्या सुधारित शासन निर्णयानुसार काय सांगितलं होतं की यापुढे एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिला पात्र असतील आणि त्यापैकीही एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिला पाहिजेत. यावेळी आपण पाहिले की जवळपास जून आणि जुलै महिन्याचे पैसे हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे किती महिलांना आले नाहीत, तर हे पैसे जवळपास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 26,40,000 महिलांना पैसे आले नाहीत. किती? 26,40,000 लाडक्या बहिणींना यावेळी योजनेचे पैसे मिळाले नाहीत. आता यामध्ये सर्वात मोठं कारण काय होतं? तर तेच कारण होतं FMC, म्हणजेच की मल्टिपल इन फॅमिली. एका रेशनिंग कार्ड वर जास्त लाभ घेणाऱ्या महिला. आता एक रेशनिंग कार्डचा विषय कशामुळे येतो? तर लक्षात घ्या, आपल्याकडे महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशामध्ये FMC म्हणजेच की एकाच कुटुंबातील जास्त महिलांचा विषय काय येतो? तर आपल्या इकडे एक कुटुंब म्हणजे एक रेशनिंग कार्ड. एका रेशनिंग कार्डवर जेवढी व्यक्ती आहेत त्यांना एक कुटुंब असं पकडलं जातं. मग आता यावेळी परिपत्रकामधून सरकारने या बाबी स्पष्ट केल्या आहेत. बघा आता काय सांगितलंय आपण इथं वाचूया. कुटुंबात 2 विवाहित महिला, मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की नक्की विषय काय आहे, कसं दाखवलंय यामध्ये. बघा, कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे. आता मग हे लक्षात घ्या की 2 विवाहित महिला असल्या त्यावर त्यातील एक महिला अपात्र आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी या ठिकाणी हायलाइट करून दाखवतो ही बाब. बघा, हे बघा, कुटुंबात 2 विवाहित महिला योजनेचा लाभ घेत असतील त्यातील एक महिला ही अपात्र आहे. म्हणजेच की तुमच्या कुटुंबामध्ये 2 सुना असतील तर त्यातील एक सून अपात्र होईल. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा सासू आणि सुनेचा मुद्दा आहे. तर तो मुद्दा काय सांगतो? तर बघा, कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर सर्व अपात्र होणार आहेत. लक्षात घ्या, म्हणजेच की काय मी सांगतोय आधीपासून की एकीलाच पैसे येतील. लग्न झालेल्या सगळ्या बायका जर असतील तर त्या बायकांपैकी फक्त एकीलाच पैसे येतील, बाकीच्यांचे पैसे हे बंद केले जाणार आहेत. आणि कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण पात्र असणार आहे आणि दुसरी बहीण ही अपात्र असणार आहे. आता या 2 बाबी सर्वात महत्वाच्या बाबी आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाचा एक मुद्दा जो मांडला गेला आहे की हा निर्णय कोण घेणार आहे? तर हा निर्णय घेणार आहे तुम्ही स्वतः. म्हणजेच की लक्षात घ्या, लाभ कुणाला द्यायचा याचा निर्णय कोण घेणार आहे? तर स्वतः, म्हणजे सासू असेल किंवा सून, तुम्ही ठरवायचे आहे आणि तुम्ही सरकारला सांगायचे की यापुढे आमच्यातील लाभ कोणाला द्यायचा आणि लाभ कोणाचा बंद करायचा. म्हणजेच की सासूला लाभ द्यायचा का सुनेला लाभ द्यायचा हे ठरवणार कोण आहे? तर हे ठरवणार आहे स्वतः लाडक्या बहिणीच्या लाभार्थी. मग आता सासू पात्र राहणार की सून अपात्र राहणार हे तुम्ही ठरवायचं आहे आणि हे तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांना सांगायचं आहे की बाबा आता आमच्या कुटुंबातील आमच्या सासू सुनांपैकी आमच्या सुनेला किंवा आमच्या कुटुंबातील आमच्या सासूला योजनेचे पैसे चालू ठेवा, बाकीच्यांचे पैसे बंद करा.
हे तुम्हाला सांगायचे आहे. आता हे सांगायचे कुठं तुम्हाला, तर अंगणवाडीला. आता अंगणवाडीमध्ये योजनेचे समजा हे फॉर्म आले नसतील, हे विनंती अर्ज अंगणवाडीमध्ये तुमच्या आले नाहीत, तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आहे आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या तुम्हाला अधिकारी जे आहेत, त्या अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकारी त्यांना बोलतात, त्या प्रकल्प अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना सदरील बाब सांगायचे आहे आणि त्यानंतर कोणाला पैसे चालू ठेवायचे हे तुमच्या घरी तुम्ही दोघी तिघींनी सहमतीने निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय सांगायचा आहे. कारण योजनेचे पैसे एकीलाच मिळणार आहेत, दुसरीचे पैसे बंद होतील. मग जेव्हा 2100 रुपयाचा निर्णय होईल किंवा कोणताही जो निर्णय लाडक्या बहिणींबद्दल होईल, त्यातून दुसरी जी असणार आहे, जिला तुम्ही आता अपात्र करणार आहे, तिला कोणत्याही प्रकारे लाभ दिला जाणार नाही आणि जी पात्र राहील म्हणजे सासू राहील किंवा सून राहील, तर तिलाच योजनेचे यापुढचे पैसे येतील, दुसरीचे पैसे हे कायमस्वरूपी बंद होतील. याची देखील तुम्ही त्या ठिकाणी दखल घेणे गरजेचे आहे. आता तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. हे पैसे सासूला मिळायला हवेत की हे पैसे सुनेला मिळायला हवेत, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. किंवा हा निर्णय बदलावा का आणि दोघींना देखील पैसे द्यावे का, असे जरी असेल तरी देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे इतरही कोणते प्रश्न असल्यास, तुमच्या कुठल्याही शंका असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा. त्याबाबत देखील आपण लवकरात लवकर व्हिडिओच्या द्वारे तुमच्या सर्व शंका दूर करण्याचे काम करूया. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूया. जय महाराष्ट्र.